नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये रागिणीने आता संत्याला बोलवलेलं असतं चोरी करायला. संत्या इथे तारेने दरवाजा उघडून आतमध्ये आलेला असतो, जेणेकरून ही चोरी एका प्रोफेशनल चोराने केलेली आहे असं सगळ्यांना वाटावं म्हणून. त्यानंतर इथे रागिनी त्याला ज्या ठिकाणी तिजोरी आहे त्या रूममध्ये सुद्धा घेऊन आलेली असते आणि तिजोरीचा दरवाजासुद्धा त्याच्या ट्रिकनेच उघडलेला असतो. त्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे पैसे असतात, जेवढे दागिने असतात, तेवढे सगळे ती आता बॅगमध्ये भरायला सांगते आणि संत्यासुद्धा सगळं काही आता बॅगमध्ये भरतो. तेव्हा रागिनी म्हणते, ठीक आहे, चोरी आता झालेली आहे. सगळ्यांना वाटायला हवं ना की फक्त धुपटं चोरीला गेलेलं नाही आहे, तर घरातले दागिने आणि पैसासुद्धा चोरीला गेला आहे. तसंही इथे रागिनीला पैशांची गरज असतेच. त्यामुळे इथे आता रागिनीने संत्याला सांगितलेलं असतं की आता आकाश आणि भूमीच्या रूममध्ये जायचं. तेव्हा आकाशचा रूमसुद्धा इकडे रागिनीने दाखवलेला असतो. आकाश आणि भूमी दोघेजणं शांतपणे झोपलेले असतात. तेव्हा संत्या त्यांच्या रूममध्ये सुद्धा येतो. रूममध्ये आल्यानंतर तो दबक्या पावलांनी कपाटाकडे जातो आणि कपाटाचा दरवाजा उघडून त्याच्यामध्ये रागिनीने सांगितल्याप्रमाणे जी गुलाबी रंगाची पिशवी असते तीसुद्धा आता त्याने उचललेली असते आणि ती उचलल्यानंतर आजूबाजूच्या 2-3 वस्तूसुद्धा तो आपल्याबरोबर घेऊन जात असतो, जेणेकरून त्याच्यावरती कुणालाही आता संशय येऊ नये की बरोबर दुपटं चोरीला गेलं आणि बाकीचं काही नाही. त्यानंतर इथे आता आजूबाजूला आवाज झाल्यामुळे इथे भूमीला जाग येत असतो. भूमी या कुशीवरून त्या कुशीला होत असते. आकाशसुद्धा या कुशीवरून त्या कुशीला होत असतो. पण कसंबसं संत्या आता स्वतःला त्यांच्या नजरेपासून वाचवतो आणि रागिनीकडे ती पिशवी घेऊन येतो. रागिनी म्हणते, शाब्बास, ही तीच पिशवी आहे ज्याच्यामध्ये धुपटं होतं. पण पिशवी उघडल्यानंतर बघते तर काय, खूप मोठा धक्का बसतो तिला, कारण त्या पिशवीमध्ये धुपटं नसतंच. तेव्हा रागिनी म्हणते, हे काय संत्या, अरे याच्यामध्ये धुपटं नाही आहे. तेव्हा संत्या म्हणतो, तुम्ही सांगितलेलीच पिशवी घेऊन आलो आहे ना मी माझं काम तर चोख केलं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, अरे तू तुझं काम चोख केलं आहेस रे, पण आता ही ती पिशवीच नाही आहे. ह्या पिशवीचं मी काय करू? धुपट्यासाठी आपण एवढी मोठी चोरी केली, एवढं मोठं प्लॅनिंग केलं आहे मी, कळतं आहे का तुला? तेव्हा तू एक काम कर, तू आकाश आणि भूमीच्या रूममध्ये परत जा. परत जरा पूर्ण रूममध्ये शोध, तुला कुठे ना कुठेतरी ते धुपटं सापडेल. तेव्हा इकडे त्याच्यावरती एक बॅच आहे, त्याच्यावरती नंबर आहे, हॉस्पिटलचा लोगो आहे, ते सुद्धा तू बघ. तेव्हा इकडे आता संत्याला सांगितलेलं असतं की रूममध्ये जा आणि कपाटामध्ये पुन्हा तू आजूबाजूला चेक कर. ती भूमी खूप हुशार आहे, तिने याच्यातून धुपटं काढून दुसरीकडे कुठेतरी ठेवलं असेल. तेव्हा संत्या आता परत रूममध्ये येतो आणि शोधाशोध करत असतो. तेव्हा कपाटामधून आता ते धुपटं काढत असताना त्याला आता भीती वाटत असते की भूमीला जाग आला तर, आणि तेच झालेलं असतं. भूमीने कूस बदलल्यानंतर इथे जेव्हा संत्या धुपटं शोधत असताना एक वजनदार वस्तू खाली पडते आणि त्याचा आवाज होतो. तेव्हा भूमीला जाग येते. भूमी जागी होते आणि बघते तर काय, काळोखामध्ये तिला कोणीतरी उभं असलेलं दिसतं. तेव्हा भूमी म्हणते, कोण आहे इकडे, कोण आहे तिथे, कपाटाच्या मागे कोण लपून बसलंय? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, आकाश लवकर उठ, आपल्या रूममध्ये चोर घुसलाय. तेव्हा इथे आकाशसुद्धा लगेच झोपेतून जागा होतो. आता माणूस झोपेमध्ये असल्यामुळे त्याला लगेच इथे काही आता ॲक्शन घेता येत नाही. तेव्हा तेवढ्यातच इथे आता चोर संत्या हा खाली रूममधून पळालेला असतो आणि तो पळून जाणार. तेवढ्यातच आकाश त्याच्या मागावरती धावत पळत येतो आणि आकाश त्याला दारापाशी गाठतो आणि त्या चोराला पकडतो. भूमीसुद्धा आकाशला मदत करते. धावता धावता इथे आकाशने एक आयडिया केलेली असते. तो अथर्व, मानसी सगळ्यांना तो आता आवाज देत असतो, आत्या वगैरे. त्यानंतरला इकडे आता चोराला पकडल्यानंतर इकडे आकाश आधी बॅग पकडतो आणि चोराला जाऊ देत नसतो. पण इथे चोर आकाशच्या पायावरती जोरात पाय मारतो, पण बॅग मात्र आकाशने व्यवस्थितरित्या तिथे आता जोरात खेचून घेतलेली असते आणि सगळे दागिन्याने पैसा वाचवलेला असतो. तेव्हा अथर्वसुद्धा आता धावत पळत खाली येतो. रागिनी म्हणते, काय रे, काय झालं, मुद्दामून ती सगळ्यांच्या उशिरा येते. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या, आमच्या रूममध्ये चोर घुसला होता, चोरी करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा रागिनी म्हणते, काय, आणि सगळेजण आता खाली धावत पळत येतात. तेव्हा आकाशने जी बॅग खेचून घेतलेली असते तेव्हा अथर्व ती बॅग बघतो, त्याच्यामध्ये खूप सारे पैसे आणि दागिने असतात. तेव्हा रागिनी आपल्या मनामध्ये म्हणते, चला, गेले सगळे पैसे दागिने, माझं नशीबच फुटकं आहे, इथे मला आता एवढी कॅश तरी मिळाली असती.
तेव्हा इकडे अथर्व म्हणत असतो की आकाश, पैसे आणि दागिने तर सगळे आहेत. तेव्हा आकाश म्हणतो याचा अर्थ त्या चोराने आहे ना आपल्या तिजोरीची सुद्धा चोरी केली आहे. तिजोरीमध्ये चोरी करून तो आमच्या रूममध्ये आला होता चोरी करायला. तेव्हा अथर्व आता म्हणत असतो, अरे बापरे, म्हणजे प्रत्येकाच्या रूममध्ये चोरी झाली की काय? तेव्हा आकाश म्हणतो, तुम्ही बघितलं का रूममध्ये चोरी झाली आहे का कुणाच्या? अथर्व म्हणतो, अरे तो आवाज दिल्यानंतर आम्ही सगळेजण खालीच निघून आलो. रूममध्ये चोरी झाली की नाही ते अजून चेकसुद्धा केलेला नाही आहे. तेव्हा आजी म्हणत असते, मी काय म्हणते मुलांनो, जा तुम्ही दोघांच्याही रूममध्ये चेक करा. कुणाच्या रूममध्ये चोरी तर झालेली नाही आहे ना? आणि जर झाली असेल तर आपण उद्याच्या उद्या पोलीस कंप्लेंट केली पाहिजे, असं आता आकाश म्हणतो. तेव्हा आकाश म्हणतो, पण हा चोर असा कसा आला ना? म्हणजे दरवाजा उघडून त्याने तिजोरीमधले दागिने चोरून तो रूममध्ये आला होता. याचा अर्थ तो कुणी साधासुद्धा चोर नाही आहे, खूपच मोठा प्रोफेशनल चोर होता, एकदम भुरटा. त्यानंतर इकडे रागिनी आता घाबरलेली असते, कारण आकाश म्हणतो की सगळ्यांनी जा आपापल्या रूममध्ये चेक करा. काही चोरी झाली असेल तर उद्या मी गायकवाड सरांना सांगतो, पोलीस कंप्लेंट करतो आणि त्या चोराचा शोध घ्यायला सांगतो. असा कसा तो चोर आपल्या घरामध्ये आला? त्यानंतरला इथे आजी म्हणत असते, मानसी पौर्णिमा, तुम्ही तुमच्या रूममध्ये चेक करा, दागिने चोरीला गेलेत का, पैसे चोरीला गेलेत का? आणि मानसी बाळा, माझ्यासुद्धा रूममध्ये चेक कर, काही गेलं तर नाही ना? तेव्हा मानसी म्हणते ठीक आहे. त्यानंतरला इकडे सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात, काही चोरी झाली तर नाही आहे ना ते चेक करायला. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते, आकाश, पण मला ही चोरी काही साधीसुधी चोरी वाटत नाही आहे. म्हणजे बघ ना, अरे कालच मी इथे आता बाळाचं दुपटं घेऊन आले आणि आज बरोबर चोर पण आला, म्हणजे हे कसं शक्य आहे ना? तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, आता बाळाच्या दुपट्याचा आणि चोरीचा काय संबंध? भूमी म्हणते, आकाश, संबंध आहे. अरे आजच मी दुपटं आणले आणि आजच बरा चोर आला चोरी करायला. त्याने तिजोरीतले दागिने चोरले, पण तो बरोबर आपल्या रूममध्ये कसा काय आला? त्यानंतरला इथे भूमी म्हणत असते, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आकाश, 2 वेळा ते दुपटं चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि आता ते दुपटं माझ्याकडे आहे हे कळल्यानंतर बरोबर चोरी झाली आपल्या घरामध्ये. आकाश म्हणतोय, हे बघ भूमी, तू या दोघांचे आहे ना कनेक्शन जोडू नकोस, त्याला काही अर्थ नाही आहे. अगं चोर आहे तो चोरी करायला आला आणि तू बघितलं नाहीस का, त्याने दुपटं नाही चोरलं, त्याने काय चोरलं, दागिने आणि पैसे चोरले. तेव्हा तू उगाच या गोष्टीचा इतका विचार करू नकोस. त्यानंतरला इकडे रागिनी म्हणत असते की संत्याने वाट लावली, दुपटं तर हातातून गेलंच, पैसेसुद्धा गेले. त्यानंतर भूमी म्हणत असते, आकाश, तुला ही गोष्ट साधी सोपी वाटत असेल, पण मला वाटत नाही आहे. उद्या गायकवाड सरांकडे जाते आणि त्यांना सांगते या दुपट्याबद्दल आणि चोरीबद्दल. ते बरोबर या सगळ्याचा शोध घेतील. त्यानंतर गायकवाड सर म्हणत असतात की भूमी मॅडम, तुम्ही बरोबर बोलताय, ही कुठली साधी सुधी चोरी नाही आहे. कारण का आधीसुद्धा हे दुपटं आहे ना 2दा चोरी झाले. कारण का ज्या वेळेला मी त्या बुहारणीकडे गेलो होतो तिच्याकडून हे दुपटे घ्यायला, तेव्हा तिने मला काय सांगितलं, ती बरोबर अर्धा तास आधी मार्केटमध्ये गेली होती खरेदी करायला आणि त्या अर्ध्या तासाच्या मध्येच ते दुपटं चोरीला गेलेलं आहे. म्हणजे नक्कीच्या दुपट्याशी काहीतरी कनेक्शन दिसतंय कुणाचं तरी, आणि हे दुपटं आपल्या हाती लागू नये, या दुपट्याबरोबर आणखीन कुणाचा संबंध आहे हे आपल्याला कळू नये, म्हणून कदाचित दुपटं चोरण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण तुम्ही काळजी करू नका, या दुपट्याचा आणि त्या चोरीचा नक्की काय संबंध आहे ना ते लवकरात लवकर शोधून काढलं जाईल. आणि मला असं वाटतं भूमी मॅडम, या दुपट्याचा आणि तुमचासुद्धा काहीतरी कनेक्शन आहेच, म्हणून तर हे दुपटं एवढ्या संकटातून सुद्धा तुमच्याबरोबर पोहोचलंच. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की हो सर, हे दुपटं माझ्याकडे आलं आणि नक्कीच या सगळ्याचा संबंधसुद्धा आहे. मी सुद्धा आकाशला तेच म्हणाले की बरोबर दुपटं ज्या दिवशी मला मिळालं त्याच दिवशी चोरी कशी काय झाली. आणि हे दुपटं आहे ना मला अक्षय तृतीयाच्या दिवशी मिळाले. ज्या वेळेला मी तुम्हाला भेटायला आले होते त्यावेळेला एका मुलीला माझा धक्का लागला आणि त्यावेळेला माझ्या हातातली पर्स पिशवी सगळं काही खाली पडलं आणि सामान इकडे तिकडे विखुरलं. त्या मुलीनेच हे सगळं मला भरून दिलं. कदाचित हे दुपटं तिच्याकडे असेल आणि चुकून तिने माझ्या पिशवीत टाकलं. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, कदाचित हे दुपटं आधीच तिथे पडलं असेल, तुम्हाला माहिती नसेल आणि तिने बाकीच्या सामानाबरोबर दुपटंसुद्धा तुमच्या पिशवीत टाकलं असेल. तेव्हा भूमी म्हणते, हो, शक्यता नाकारता येऊ शकत नाही, असं होऊच शकतं. त्यानंतरला इथे गायकवाड सर म्हणत असतात की आपण एक काम करूया, त्या बुहरणीकडे आता इथे शिंदे हवालदार गेलेले असतात.
शिंदे येतात आणि म्हणतात की सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो फोटो मी त्या बुहारणीला दाखवला दुपट्याचा. ती म्हणाली की हे तेच दुपटं आहे, ते तिच्याकडे आलं होतं धुण्यासाठी. तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात, अरे वा, याचा अर्थ आपल्याला खूप महत्त्वाची माहिती मिळालेली आहे. आता त्या हॉस्पिटलला जाऊन आपल्याला चेक करावं लागेल की ते दुपटं नक्की कुणाचं आहे, कुठल्या बाळाचं आहे. आणि इथे भूमी म्हणत असते, आपण हॉस्पिटलला गेल्यानंतर गायकवाड सर, त्या दुपट्याबद्दल आपल्याला काही माहिती मिळाली तर त्या बाळाचे आईवडील कोण आहेत हे सुद्धा आपल्याला कळेल ना. आणि हे दुपटं पारितोषच्या बाळाचं आहे हे सुद्धा आपल्याला कळलं आहे. म्हणजे नक्कीच आपल्याला आता त्या बाळाबद्दल सुद्धा माहिती मिळेल. आणि मी अमोलीसाठी खूप खुश आहे, कारण ते लोक ह्या बाळाला दत्तक घेण्याचा प्रयत्न करत होते. पण आता जर त्या बाळाच्या आईवडिलांचा पत्ता लागला तर ते लिगली त्या बाळाला ॲडॉप्ट करू शकतात, नाही का. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की अगदीच करू शकतात. तेव्हा हवालदार यांनी तर माहिती दिलेली असते. भूमी म्हणत असते की गायकवाड सर, आपण जर हॉस्पिटलला गेलो आणि त्या दुपट्यावरून बाळाच्या आईवडिलांचा पत्ता मिळू शकलो तर खूप बरं होईल ना. तेव्हा गायकवाड सर म्हणतात हो, आणि सहजरित्या आपल्याला त्यांचा आता पत्ता मिळू शकतो. तेव्हा भूमी म्हणते, गायकवाड सर, मी आले तुमच्याबरोबर तर चालेल का. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, पण तुम्ही असं आमच्याबरोबर कसे येऊ शकता, या सगळ्याचा तुमचा काही संबंध नाही आहे ना. तेव्हा भूमी म्हणते, नाही गायकवाड सर, संबंध आहे, कारण माझीसुद्धा डिलिव्हरी त्याच हॉस्पिटलमध्ये झाली आणि ते दुपटं नक्की 2-3 वेळा का चोरण्याचा प्रयत्न केला गेला आहे, एवढं काय कनेक्शन आहे त्या दुपट्याबरोबर, मलासुद्धा जाणून घ्यायचं आहे. आणि आता पारितोषच्या बाळाची नक्की आईवडील कोण आहेत हे सुद्धा मला बघायचं आहे. तेव्हा तुमची काही हरकत नसेल तर मी तुमच्याबरोबर आले तर चालेल का. तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात, हो नक्कीच नक्कीच आपण जाऊया. तेव्हा ते म्हणत असतात, पण तुमचं एवढं पोलिसी डोकं कसं चालतं, खूप तुम्हाला नॉलेज आहे यातलं, तुम्हाला हे सगळं कुणी शिकवलं. तेव्हा भूमी म्हणते, गायकवाड सर, परिस्थिती आपल्याला सगळं काही शिकवू शकते. आणि मलासुद्धा याच गोष्टीचं टेन्शन आलं आहे की नक्की हे दुपटं इतकं चोरलं का जातं आहे, आणि ह्या दुपट्याबरोबर त्या नर्सचा सुद्धा काही संबंध आहे का, आणि रागिनी आत्यांचा काय संबंध आहे ते सुद्धा मला बघायचं आहे. कारण अक्षय तृतीयाच्या दिवशी जेव्हा मी तुम्हाला भेटायला आले होते तेव्हा त्या ठिकाणी त्या एरियामध्ये रागिनी आत्यासुद्धा होत्या. तेव्हा त्यांचासुद्धा या सगळ्याशी काय संबंध आहे हे मला शोधून काढायचं, असं भूमी म्हणते. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, त्या रागिनी मॅडम काय काय करतील ना, काही सांगता येत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अमोलीला आठवतं तिने दुसऱ्या डॉक्टरांना बोलवलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात की बाळाची इथे आता भूक भागत नाही आहे का, त्याला पोटभर दूध मिळत नाही आहे का, म्हणून तो असा शांत झाला आहे. त्याला तुम्ही शिशुहार देताय पण तो घेतोय कुठे, बरोबर की नाही, तो घेतच नाही आहे. तुम्ही एक काम करा, बाळाला दूध पाजणारी एखादी बाई मिळते का ते बघा. इथे काही बायका असतात ना ज्या बाळांना दूध पाजतात, त्यांचा बंदोबस्त करा तुम्ही. तेव्हा इकडे अमोली म्हणत असते की याचा अर्थ भूमी बरोबर बोलत होती. भूमी बरोबर बोलत होती की तिने डॉक्टरांना मॅनेज केलेलं नाही आहे. आधी ज्या डॉक्टरांनी सांगितलं होतं तेच या दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. मी बाळापासून भूमीला लांब ठेवून खूप मोठी चूक करते आहे का. आकाश म्हणतोय तसं मी स्वार्थी झाली आहे का, त्याच्यामध्ये मी बाळाचा विचार करत नाही आहे. आई म्हणून मीच कुठेतरी कमी पडते, असं आता इकडे आता अमोलीला कळलेलं असतं. तेव्हा पौर्णिमाचा फोन येतो. तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, ही पौर्णिमा आता का फोन करते मला. तेव्हा अमोली म्हणते, हां पौर्णिमा बोल, आता काय सांगायला फोन केला आहेस गं तू मला. तेव्हा पौर्णिमा म्हणते, काही नाही, सहजच बाळाची चौकशी करत होते, बाळ ठीक आहे ना आता. तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, पौर्णिमा तू असं का केलंस गं, का खोटं बोललीस माझ्याशी की भूमीने डॉक्टरांना मॅनेज केले म्हणून. भूमीने तसं काही केलेलं नाही आहे, कारण का मी दुसऱ्या डॉक्टरांना बोलावलं होतं, त्यांनीसुद्धा तेच सांगितले जे पहिल्या डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या बाळाची भूक भागत नाही आहे, मग तू माझ्याशी खोटं का बोललीस. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, अगं मी कुठं खोटं बोलले, मी तुला जे काही सांगितलं ते खरंच होतं. भूमी खोटं बोलते, तिने त्या डॉक्टरांना मॅनेज केलं होतं. अगं तुला माहिती आहे, जर तसं नसतं तर आता भूमी त्या दुपट्याच्या मागं का लागली असती. तेव्हा अमोली म्हणते, एक मिनिट, आता हे दुपट्याचं काय प्रकरण आहे. तेव्हा इकडे आता अमोलीला पौर्णिमा म्हणत असते, अगं तुझ्या बाळाचं दुपटं जे बुहारणीकडे होतं ना ते भूमीला सापडलं आहे, आणि भूमी ते गेले पोलीस स्टेशनला घेऊन, आणि आता त्या दुपट्यावरून त्या बाळाचे खरे आई वडील कोण आहेत ना ते सुद्धा भूमीला शोधून काढायचं आहे. आणि एकदा का भूमीला कळलं की त्या बाळाचे खरे आई वडील कोण आहेत की ती त्यांच्याकडून बाळाला अगदी व्यवस्थितरित्या लिगली दत्तक घेणार आहे, तुझ्या बाळाला तुझ्यापासून दूर करणार आहे. कळते का तुला, तो प्लॅन आहे तिचा. मला ही माहिती कळली, ती मी तुला आता सांगते, तुला जे काही करायचं आहे ते तू कर. तेव्हा इकडे आता अमोलीला फारच वाईट वाटतं, तिला खूप मोठा धक्का बसतो.
तेव्हा इकडे हे सगळं रागिनीच्या सांगण्यावरून पौर्णिमाने केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता हॉस्पिटलमध्ये गायकवाड सर आणि भूमी दोघे जण आलेले असतात. तेव्हा ते रिसेप्शनला येतात आणि गायकवाड सर म्हणत असतात की हे बघा, हे दुपटं बघा, हे तुमच्या हॉस्पिटलचं आहे ना, या दुपट्यावरून तुम्ही सांगू शकता का की हे दुपटं कुठल्या बाळाचं आहे आणि त्या बाळाच्या आईवडिलांचं नाव काय आहे ते. तेव्हा इकडे आता त्या रिसेप्शनिस्ट म्हणतात की हो सर, मी सांगू शकते. तेव्हा चेक करत असताना ती म्हणत असते की हे दुपटं आहे ना, ते जुन्या रेकॉर्डमध्ये कुणाचं आहे का चेक करते, आत्ताच्या रेकॉर्डला नाही आहे. तेव्हा ती जाते, ती म्हणते मी 1 मिनिटामध्ये आल्या आणि ती मुलगी आता जाऊन येते आणि चेक करत असते आणि म्हणते की रेश्मा राणे हे त्या बाळाच्या आईचं नाव आहे. रेश्मा राणे त्यांचं हे बाळ आहे आणि त्याचं हे दुपटं आहे. त्यानंतर इकडे आता भूमी म्हणत असते की सर, आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो का त्यांच्या पत्त्यावरती. तेव्हा गायकवाड सर म्हणतात ठीक आहे. त्यांचा ॲड्रेस घेतात आणि आता त्या राणेंच्या घरीसुद्धा जात असतात. गायकवाड सर आता सगळी माहिती अगदी व्यवस्थितरित्या विचारून घेत असतात, कारण त्यांच्यासाठी सुद्धा हे बाळाचं दुपटं कुणाचं आहे, त्याचे आईवडील कोण आहेत, हे समजून घेणं खूपच जास्त महत्त्वाचं असतं. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की आपण त्या ठिकाणी जाऊया, आपल्याला नक्कीच आता कळेल की त्या बाळाचे आईवडील कोण आहेत ते. तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात की ठीक आहे, आपण त्या ॲड्रेसवरती आता जाऊया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अजून काही माहिती मिळेल असं वाटत नाही आहे, असं गायकवाड सरांना वाटतं. त्यामुळे ते दुपटं घेऊन ते आता त्या बाईकडे जातात, जिचं नाव इथे आता रेश्मा राणे सापडलेलं असतं. त्यानंतरला काहीतरी गडबड झालेली असते, म्हणजे आता रेश्मा राणे जे हे नाव सांगितलेलं असतं त्याचं हे दुपटं कसं काय असू शकतं, असं एका क्षणासाठी आता भूमीला वाटत असतं. भूमी म्हणत असते की ठीक आहे, रेश्मा राणे तर रेश्मा राणे, पण हे नक्की कोण आहे. मग आता त्यांनी आपल्या बाळाला तिथे का ठेवलं असेल, मुलगी म्हणून ठेवलं असेल का. तेव्हा ते सगळं आता रेकॉर्ड चेक करत असतात. तिच्या नावाखाली तिचा संपूर्ण ॲड्रेस असतो आणि त्या ॲड्रेसवरती आता जाण्याची भूमीने तयारी दाखवलेली असते. तिला असं वाटत असतं की आपण त्यांना जाऊन भेटूया, बाळाबद्दल चौकशी करूया आणि ते बाळ तुम्हाला नको असेल तर ते अमोल आणि पारितोष अगदी व्यवस्थितरित्या दत्तक घेतील, असं भूमीला वाटत असतं. तिचं इंटेन्शन आता पारितोष आणि अमोलीपासून बाळाला दूर करणं हे नसतं, पण पौर्णिमाने उगाच जाता इथे अमोलीच्या मनामध्ये हे सगळं भरलेलं असतं. त्यानंतर इकडे आता माहिती मिळाल्यानंतर ते दोघेजणं लगेचच आता राणेच्या घरी जायला निघतात. तेवढ्यातच इथे गायकवाड सरांना फोन येत असतात आणि नवनवीन माहितीसुद्धा मिळत असते. त्यानंतर गायकवाड सर येतात. तिचं आता नाव जे दाराच्या पाठीवरती असतं ते वाचलं जातं. त्यानंतरला दरवाजा नॉक केला जातो. तेव्हा रेश्मा राणे बाहेर येते. गायकवाड सर म्हणतात तुम्हीच आहात का रेश्मा राणे. तेव्हा ते म्हणतात हो सर. तेव्हा गायकवाड म्हणतो की तुमच्या बाळाचंही दुपटं आहे ना, तुमच्या बाळाला तुम्ही का बरं सोडलं तिथे मंदिरामध्ये, मुलगी होती म्हणून का, म्हणून ते बाळ तुम्हाला नको आहे आणि तुम्ही पोलीस कंप्लेंटसुद्धा केली नाहीत आणि हे दुपटंसुद्धा हॉस्पिटलला परत केलं नाही आणि हे तुमच्याकडे सुद्धा नव्हतं असं का. तेव्हा इकडे रेश्मा म्हणत असते अहो सर, हे तुम्ही काय बोलताय, माझं बाळ का मी मंदिरामध्ये सोडेन, माझं बाळ तर घरामध्ये आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणतात काय. तेव्हा रेश्मा म्हणते हो, थांबा मी तुम्हाला दाखवायला आणते. तिला इथे आश्चर्यच वाटलेलं असतं, कारण रेश्मा राणे हे जरी नाव असेल तरीसुद्धा ते बाळ तिचं नाहीच आहे, कारण ते बाळ भूमीचं आहे. तेव्हा इथे आता नावांमध्ये काहीतरी गोंधळ झालेला असतो आणि दुपट्यामध्ये सुद्धा. तेव्हा रेश्मा म्हणते थांबा सर, मी माझं बाळ तुम्हाला दाखवायला घेऊन येते, म्हणजे तुमची खात्री पटेल. तेव्हा भूमी म्हणते हां प्लीज आणा ना, आम्हीसुद्धा बघतो तुमच्या बाळाला. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की सर, इथे येऊनसुद्धा आपली ही फेरी मला वाया गेल्यासारखी वाटते. इथे येऊन आपल्याला काही माहिती मिळेल असं तर मला वाटतच नाही आहे. भूमीची निराशा झालेली असते. तेव्हा इथे रेश्मा राणे आता बाळाला घेऊन येते. ती म्हणते की हे बघा सर, हे माझं बाळ आहे. तेव्हा दोघे आता बाळाला बघतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की तुमचं बाळ तुमच्या जवळ आहे, ते बघून मला खरंच खूप आनंद झाला. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की सर, जर रेश्मा राणे असं नाव सांगतायत आणि यांचं बाळ यांच्याकडे आहे, तर मग ते दुपटं नक्की आहे तरी कुणाचं, नावांमध्ये काही घोळ झाला असेल का. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात नक्कीच काहीतरी गडबड आहे, आपल्याला अजून माहिती मिळवावी लागेल. तेव्हा इथे गायकवाड सरांना आता एक फोन येतो. ते फोन उचलतात आणि ते फोनवरती बोलत असताना त्यांना आता एक नवीन अशी काही माहिती मिळालेली असते. ती ऐकल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का हा बसलेला असतो.
त्यानंतर इथे आता गायकवाड सर म्हणत असतात की आपल्याला पुन्हा एकदा हॉस्पिटलला जावं लागणार आहे आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होणार असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला जी काही निराशा झालेली असते ती निराशा आता भरून निघणार असते. ज्या गोष्टीची ती आतुरतेने वाट बघत असते ती आता तिला सापडणार असते. तिला तिच्या बाळाबद्दल महत्त्वाची माहितीही मिळणार असते. गायकवाड सरांच्या मदतीने भूमी आता त्या टप्प्यापर्यंत पोहोचते ज्या टप्प्याची ती आतुरतेने कितीतरी महिने वाट बघत असते. त्या टप्प्यासाठी ती आसुसलेली असते. जेव्हा गायकवाड सर म्हणतात, मग हे दुपटं नक्की कुठल्या बाळाचं आहे आणि त्याचे आईवडील नक्की कोण, हे तुम्ही आम्हाला सांगा ना. तेव्हा ती म्हणते की त्या बाळाच्या आईचं नाव आहे भूमी आकाश महाजन. असं म्हणाल्यानंतर भूमीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तिची इथे आतुरता आता संपलेली असते. ती धावत पळत घरी येते, सगळ्यांना आवाज देते आणि बोलावते आणि म्हणते, आकाश लवकर इकडे ये, आपलं बाळ जिवंत आहे, क्षितिजा हेच आपलं बाळ आहे. असं म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो.